राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज। भाग 4 समाजकार्य, गुरुकुल व संस्कार केंद्रांची उभारणी, शिवभक्तीचा प्रचार आणि महाराष्ट्रभर झालेला विस्तार। सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनातील तपश्चर्येचा काळ हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया होता, परंतु त्यांची साधना केवळ स्वतःपुरती मर्यादित राहिली नाही। साधनेतून प्राप्त झालेले ज्ञान समाजाच्या कल्याणासाठी वापरावे या भावनेतून त्यांच्या कार्याचा विस्तार होत गेला। नागेश्वर महादेवाच्या तपोभूमीतून सुरू झालेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास पुढे समाजकार्य, शिक्षण, संस्कार, शिवभक्ती आणि लोकजागृतीच्या व्यापक कार्यामध्ये परिवर्तित झाला। जनार्दन स्वामी महाराजांनी सामान्य माणसाला अध्यात्म समजावे, त्याला आपल्या जीवनाचा योग्य मार्ग मिळावा आणि समाजात चांगले संस्कार निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले। सामान्य माणसापर्यंत अध्यात्म। जनार्दन स्वामी महाराजांच्या कार्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अध्यात्म केवळ विद्वान किंवा पंडितांपुरते मर्यादित ठेवले नाही। सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि ग्रामीण भागातील लोकांनाही वेदांत आणि अध्यात्म समजावे यासाठी त्यांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। कठीण आध्यात्मिक विषय सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याची त्यांची शैली होती। त्यांचा संदेश होता, देवाचे नामस्मरण करा, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा, वाईट सवयींपासून दूर राहा, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा आणि आपल्या जीवनाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करा। त्यांच्या या विचारांमुळे अनेक सामान्य माणसांना अध्यात्माची गोडी लागली। शिवभक्तीचा प्रसार। भगवान शिवावरील त्यांची श्रद्धा त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये दिसून येते। शिवोपासना, नामस्मरण, ध्यान आणि मंदिर सेवा यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले। नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र भक्ती आणि साधनेचा महत्त्वाचा आधार मानला जातो। त्यांच्या कार्यामध्ये शिवमंदिरांचे जीर्णोद्धार, धार्मिक स्थळांची सेवा आणि भक्तांना शिवभक्तीच्या मार्गावर प्रेरित करण्याचे कार्य दिसून येते। त्यांच्यासाठी मंदिर हे केवळ दर्शन घेण्याचे ठिकाण नव्हते। मंदिर म्हणजे भक्तीचे केंद्र, मंदिर म्हणजे संस्कारांचे केंद्र, मंदिर म्हणजे साधनेचे केंद्र आणि मंदिर म्हणजे समाजाला एकत्र आणणारे पवित्र स्थान। गुरुकुल आणि शिक्षण। समाजाची खरी प्रगती पुढच्या पिढीच्या घडणीत आहे असा विचार त्यांच्या कार्यामध्ये दिसून येतो। मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळणे पुरेसे नाही, त्यांच्या जीवनामध्ये शिस्त, संस्कार, सदाचार, कर्तव्यभावना आणि आपल्या संस्कृतीबद्दल आदर निर्माण होणे आवश्यक आहे। यामुळे गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाला त्यांच्या कार्यपरंपरेमध्ये विशेष महत्त्व मिळाले। गुरुकुल म्हणजे फक्त शिक्षण घेण्याची जागा नव्हे, गुरुकुल म्हणजे ज्ञानासोबत संस्कार, शिक्षणासोबत शिस्त, अभ्यासासोबत सेवा आणि जीवनासोबत अध्यात्म। विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीची मुळे समजून घ्यावी, मोठ्यांचा आदर करावा, प्रामाणिक जीवन जगावे आणि समाजासाठी उपयोगी व्यक्ती बनावे, हीच या संस्कारक्षम शिक्षणामागची भावना होती। बालसंस्कारांचे महत्त्व। लहान मुलांच्या मनावर बालपणी झालेले संस्कार त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात। म्हणूनच मुलांना लहानपणापासूनच सत्य, शिस्त, सेवा, भक्ती आणि सदाचार यांची शिकवण मिळावी यावर भर देण्यात आला। धार्मिक संस्कारांसोबत शिक्षण मिळाले तर विद्यार्थी केवळ चांगला विद्यार्थी राहत नाही, तर तो चांगला माणूसही बनतो। हीच भावना पुढे विविध शैक्षणिक आणि संस्कारक्षम उपक्रमांमधून पुढे जात राहिली। श्रमदानातून समाजसेवा। जनार्दन स्वामी महाराजांच्या कार्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे श्रमदान। धार्मिक कार्यासाठी केवळ पैसा देणे हीच सेवा नाही, आपल्या हाताने केलेले श्रमही ईश्वराला अर्पण करता येतात ही भावना त्यांच्या कार्यातून दिसून येते। मंदिरांची स्वच्छता, परिसराची साफसफाई, बांधकामासाठी मदत, झाडे लावणे, बागांची देखभाल, धार्मिक स्थळांची सेवा,
अशा विविध प्रकारच्या कामांमध्ये भक्तांनी स्वतः सहभागी होणे ही एक प्रकारची साधनाच मानली गेली. यामुळे भक्तांमध्ये एकोपा निर्माण झाला आणि धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड मिळाली. समाजातील सर्वांसाठी अध्यात्म. जनार्दन स्वामी महाराजांचा संदेश कोणत्याही एका व्यक्ती किंवा समूहापुरता मर्यादित नव्हता. जो कोणी ईश्वराचा शोध घेतो, जो चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि जो समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवतो, त्याच्यासाठी अध्यात्माचा मार्ग खुला आहे ही भावना त्यांच्या कार्यातून दिसते. त्यांच्या विचारामध्ये भक्तीबरोबर मानवतेलाही महत्त्व होते. देवाची पूजा करताना माणसावर प्रेम करणे, मंदिरात सेवा करताना गरजूंची सेवा करणे, नामस्मरण करताना मनातील अहंकार कमी करणे आणि धर्माचे पालन करताना सत्य आणि सदाचार सोडू नये, हा त्यांच्या अध्यात्माचा व्यवहार्य संदेश होता. कार्याचा महाराष्ट्रभर विस्तार. जनार्दन स्वामी महाराजांच्या कार्याचा विस्तार हळूहळू विविध भागांमध्ये होत गेला. नाशिक परिसरापासून पुढे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्यांच्या विचारांची आणि भक्ती परंपरेची ओळख निर्माण झाली. कोपरगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, वेरूळ, जातेगाव आणि इतर अनेक ठिकाणी त्यांच्या कार्याशी संबंधित धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरा पुढे वाढत गेल्या. भक्त, शिष्य आणि अनुयायी यांनी त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात स्थान दिले आणि पुढे त्यांच्या विचारांचा प्रसार केला. त्यामुळे एका संताची साधना हळूहळू एका मोठ्या भक्ती आणि संस्कार परंपरेमध्ये परिवर्तित होत गेली. समाजकार्य आणि अध्यात्म यांचा संगम. जनार्दन स्वामी महाराजांच्या कार्याकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. त्यांच्यासाठी अध्यात्म म्हणजे समाजापासून दूर जाणे नव्हते, उलट अध्यात्माच्या माध्यमातून समाजाच्या जवळ जाणे होते. माणसाच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण करणे, त्याला योग्य मार्ग दाखवणे, तरुण पिढीला संस्कार देणे, धार्मिक स्थळांची सेवा करणे, भक्तांना नामस्मरण आणि शिवोपासनेची प्रेरणा देणे आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करणे, हीच त्यांच्या कार्याची व्यापक दिशा होती. भाग 4 चा सार. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची तपश्चर्या पुढे समाजकार्यामध्ये परिवर्तित झाली. त्यांनी सामान्य माणसापर्यंत अध्यात्म पोहोचवले, शिवभक्ती आणि नामस्मरणाचा प्रसार केला, गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाला आणि संस्कारांना महत्त्व दिले, बालपिढीमध्ये सदाचार, शिस्त आणि भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण करण्याचा विचार पुढे नेला, श्रमदानातून धार्मिक आणि सामाजिक कार्याला चालना दिली, शिवमंदिरांच्या सेवा आणि जीर्णोद्धाराच्या कार्याला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कार्याची परंपरा महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पुढे विस्तारत गेली. तपश्चर्येतून घडलेला साधक आता समाज घडविण्याचे कार्य करत होता. त्यांच्या जीवनात भक्ती होती, पण भक्तीबरोबर सेवा होती. अध्यात्म होते, पण अध्यात्माबरोबर शिक्षण होते. शिवभक्ती होती, पण त्यासोबत मानवतेची भावना होती. आणि म्हणूनच सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे जीवन केवळ एका संताचे चरित्र नसून साधना, संस्कार, सेवा आणि समाजजागृतीचा प्रेरणादायी प्रवास ठरतो. पुढील भाग 5. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्यपरिवार, गुरुशिष्य परंपरा, भक्तांवरील संस्कार आणि त्यांच्या कार्याला पुढे नेणाऱ्या प्रमुख शिष्यांची वाटचाल. नमः शिवाय. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.